सणा सुगावा लागलाय. भाऊ ऐक ना, लोकमान्य टिळक टर्मिनल चालायचं. चल लवकर. नाही नाही दादा नाही 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 काय करतो बाबा? अरे चल चल. अरे ए बाबा तुम्ही लका नका बोल नको. बाळा नाही मिळता बाय मालूम. अरे बाळा तुझं नाव काय रे यायला? अरे पुराळकर मराठीत बोल ना बाबा. नाही नाही चल डोक्यात जाऊ नको. अरे बाबा चल ना बाबा, डोक्यात जाऊ नको. त्या दिवशी एक माणूस आला होता समर्पिता किचनला ऑर्डर द्यायला. करमरकर नाव त्याचं. नमस्कार, मी करमरकर. एक ना भाऊ चल ना, तुला डबल भाडं देतो वाटलं तर. नाही तिथे नाही. अरे नाही काय नाही चपाडा लावलाय तू. चल बरं. अरे तिथे अरे बाबा ये. अरे गाडी कुठं चालू करतोय? नाही जमणार नाही नाही जमणार नाही जमणार नाही जमणार नाही जमणार. ए सर रिक्षावाला त्या बघा ना भाई. ए करमरकर थांब. काय टमाटे आणलेत, चांगले तरी आणायचे. निसे सुकलेले आणले. काय पूजात आहे, टमाटे ठेव. टमाटे चांगलेच आहेत, तुला घ्यायचे तर घे, नाही तर नको घेऊ. अगं हिचं नेहमीच झाले ग. आलं कसं आहे? चांगलं आहे. ही पालक कशी आणली, नुसती गिजगिची ते संध्याकाळपर्यंत पण राहणार नाही. गप्प साग तुम्ही. तिने आंबाडी कशी आणले बघ, ताजी अगदी आंबाडी. आजी, अगं त्या अर्पिता कशी आहे आता? देवाच्या कृपेने जीव वाचला गो बिचारीचा. आम्हा सगळ्यांना खूप आनंद झाला. पण बघ ना आता, तिच्या चेहऱ्यावर आयुष्यभर डाग राहणार जळाल्याचे. या कल्पनेने नुसतं अंगावर काटा येतोय. काय करेल गो बिचारी? त्याच तर वाईट वाटतं. हो ग, समीरचं पण वाईट वाटतं बघ. एवढी नक्षत्रासारखी बायको आली आणि तिचं हे असं झालं. अख्खं आयुष्य पडलं त्याच्या समोर. अगं माणसाचं मन कितीही मोठं असलं ना, तरी दिवस रात्र घरात असा चेहरा वावरतोय हे पचवणं कठीण जातं बघ. प्रेम प्रेम म्हणणं सोपं असतं ग, पण ते प्रत्यक्षात जगणं खूप कठीण जातं. ते सुद्धा रोजच्या रोज. नाही म्हणजे दोघं एकमेकांना सांभाळून घेत आयुष्यभर संसार करतील, पण कदाचित त्यांच्या आयुष्यातील रोमांस संपूनच जाईल ना ग. तरुण वयात हे असं घडू नये एखाद्याच्या बाबतीत. हो ना. अगं भले समीरला काही प्रॉब्लेम नसेल, पण अर्पिताला अशा चेहऱ्याने घेऊन जाणं चार चौघात अवघडल्यासारखं होत असेल ना त्याला. हो. लोक 100 वेळा विचारतात कसं झालं, कुठं झालं. पुन्हा त्याच गोष्टी उघडणार. मनावरच्या जखमा ताज्या होणार. आयुष्यभरचं दुखणं झालंय ग आता त्यांना. आणि नाही विचारलं तरी आयुष्यभर अनोळखी नजरा पण त्या चेहऱ्याला बघत राहणार. हो. आणि त्या नजरा या दोघांना टोचत राहणार आयुष्यभर. हो निलंबरी ताई, या ना भाजी घ्यायला. ताजी ताजी भाजी आणली मी.